नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI भागवत मुलगीर। तर माझ्या फॉलोअर्सनी मला बऱ्याचदा प्रश्न विचारला की तुमची बुक लिस्ट तुम्ही YouTube वरती शेअर करा। तर सविस्तररित्या तुम्हाला बुक लिस्ट सांगेल आणि ऑप्शन्स पण सांगेल की जे अवेलेबल असतील मार्केटमध्ये आणि कोणतं बुक वापरल्यास जास्त आउटपुट येईल आणि कोणत्या बुकला जास्त वेळ द्यावा लागतो आणि कमी आउटपुट येते ह्या सर्व गोष्टी सांगेल। सर्वप्रथम तुम्ही MPSC करणार असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर मला इंस्टाला फॉलो करू शकतात आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, ते जॉईन करा। तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर तुम्हाला बुक लिस्ट सांगतो। सर्वप्रथम ही गोष्ट सांगतो की संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते, गट ब आणि गट क साठी पूर्व परीक्षा। त्या पूर्व परीक्षेमध्ये PSI, STI, ASO, सब रजिस्ट्रार अशा 4 पोस्ट या गट ब साठी घेतल्या जातात आणि त्यासाठी विशेष अशी एक मेन्स होत असते। आणि गट क मध्ये क्लर्क, टॅक्स असिस्टंट, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, एक्साइज SI अशा प्रकारच्या पोस्ट असतात, ज्यासाठी एक वेगळी मेन्स घेतली जाते। परंतु या सर्व गट ब आणि गट क साठी ज्या अराजपत्रित पोस्ट आहेत त्यांच्यासाठी एकच पूर्व परीक्षा होते, ती संयुक्तरित्या घेतली जाते। 2024 ची ज्या या दोन्ही गट ब आणि गट क साठी अजून जाहिरात आलेली नाहीये, लवकरच येईल। तुम्ही पण तयारीला लागा आणि जे तयारीला लागले नसतील आणि स्टेट बोर्ड घ्या, स्टेट बोर्ड स्टार्ट करा आणि त्यानंतर आताची मी बुक लिस्ट सांगेल तुम्हाला, ती बुक लिस्ट तुम्हाला फॉलो करायची, आणायची आहे। तर विषयनिहाय तुम्हाला सर्वप्रथम मार्कांचं विभाजन सांगतो। टॉप 3 विषय सांगतो। सर्वप्रथम मॅथ रिजनिंग सर्वाधिक मार्क्सला वेटेज आहे, तब्बल 20 मार्क्स आहेत पूर्व परीक्षेला, म्हणजे 100 पैकी 20 मार्क्स हे केवळ मॅथ रिजनिंगला आहे। त्यानंतर विज्ञान, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स म्हणजे विज्ञान, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे 3 विषय 15-15-15 म्हणजे 15-15-15 30 15-45 प्लस मॅथ रिजनिंगचे 20 65 मार्क्स, उरले किती? उरले 35। त्यामध्ये 10 मार्क्स इतिहास, 10 मार्क्स भूगोल, की झाले 20 आणि 15 मार्क्स चालू घडामोडीसाठी असतात। तर चालू घडामोडी पण जास्तीचा पोर्शन आहे, पण तो ज्या विद्यार्थ्यांचा GS चा कमी अभ्यास झालाय ते थोडं मोजक्यात चालू घडामोडी मोस्ट IMP नोट्स टाइप करू शकतात, मोस्ट IMP करून, जेणेकरून त्यांना GS ला वेळ मिळेल। आणि ज्यांचा GS स्ट्रॉंग झालंय त्यांनी करंट अफेअर्सला जास्ती भर द्या आणि मॅथ रिजनिंगला पण अजून जास्ती भर द्या, जेणेकरून तुमचा स्कोर जो 50-55 वर अटकलाय तो 60-65 वर जाऊ शकेल। स्पर्धा वाढत आहे, निश्चितपणे कट ऑफ वाढतील, कोणी शंका धरू नका। 60-65 खूप असतात, ते खूप होते, आता खूप नाही येत। आता ह्या कट ऑफ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की किती जास्ती कट ऑफ लागेल। त्यासाठीच मी आपल्याला एक मेंटरशिप प्रोग्राम बॅच लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्टडी टार्गेट्स दिले जातात, विशेष करून की कोणत्या पॉइंट्स हे एक्झाम मध्ये येणार आहेत, जेणेकरून तुम्ही पॉइंट ओरिएंटेड अभ्यास केला, चॅप्टर नाही, पॉइंट म्हणजे एक्झामला कोणते पॉइंट येतात त्याला तुम्ही धरून अभ्यास करायचा। जर तुम्ही चॅप्टरला धरून केलं आणि एखादा चॅप्टर सोडून दिला, तुमचे तिथे मार्क्स खूप कमी होतील। त्यामुळे आपल्याला चॅप्टर ओरिएंटेड नाही तर पॉइंट्स ओरिएंटेड अभ्यास करायचा आणि त्यासाठीच आपली मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च केलेला आहे। ज्याला इंटरेस्ट असेल त्याने 9096 2396 58 या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा, ॲड मी इन मेंटरशिप प्रोग्राम, त्यानंतर मी डिटेल्स पाठवून। फीस खूप कमी आहे, 499 मध्ये तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम मिळतोय, तुम्ही बिंदास जॉईन करा। त्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज पण मिळेल, जर 17 सप्टेंबर पूर्वी जर ॲडमिशन घेतलं तर त्यासोबत 299 रुपयाची टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला बिलकुल मोफत मिळेल, नक्की जॉईन करा। तर आता बुक लिस्ट सांगतो तुम्हाला। मॅथ रिजनिंग साठी तुम्हाला संदीप आरगडे सरांचं बुक यूज करायचंय किंवा मग ऑप्शन मध्ये सचिन बसके सर आपले सचिन ढवळे सरांचं यूज करायचं, या दोन्हीपैकी एक तुम्ही यूज करू शकतात। दोन्ही शिक्षक खूप छान आहेत, नक्की जॉईन करा। मी दोन्ही सरांचे यूज केलं होतं, वाटलं तुम्ही दोन्ही करू शकता जर वेळ असेल, तुमचं GS स्ट्रॉंग झालंय, मॅथ रिजनिंग कमजोर आहे, मग दोन्ही करू शकतात, काही अडचण नाही। त्यानंतर आता सेकंड विषय म्हणजे इकॉनॉमिक्स। इकॉनॉमिक्ससाठी काय, आता बघा ते 2 ऑप्शन असतात हमेशा, प्रत्येक बुकला साधारणतः 2 ऑप्शन असतात, तसं इकॉनॉमिक्सला सुद्धा 2 ऑप्शन आहेत। त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे कोळंबे सरांचं आणि दुसरा ऑप्शन आहे आपल्या देशले सरांचं। आता प्रॉब्लेम काय, ज्यांना कमी वेळात आउटपुट आणायचंय,
कमी रिडिंगमध्ये कमी वेळ देऊन आउटपुट आणायचं, त्यांनी निश्चितपणे कोळंबे सरांचं यूज करायचंच आहे, कारण ते आउटपुट देणारच तुम्हाला. आणि देशले सरांचं करायचं असलं तुम्हाला खूप डेपमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाईल, त्यामध्ये सेग्रिगेशन करावं लागेल तुम्हाला, कारण की सिलेबस ओरिएंटेड ते पुस्तक नाही आहे डायरेक्ट कंबाईनला. त्यामुळं तुम्हाला कंबाईनसाठी कोळंबे सराचं हे खूप बेटर पुस्तक राहील, म्हणून तेच यूज करा, हे माझं प्रिफरन्स राहील. मार्क्स वाढवायचे असले तुम्ही दोन्ही यूज करू शकतात, पण त्यासाठी तुमचा वेळ जाऊ शकतो, त्यामुळं तुम्ही एकच कोळंबे सरांचा यूज करू शकता. त्यानंतर राहिला सवाल पॉलिटीचा. पॉलिटीमध्ये कोळंबे सर आहे आणि एम लक्ष्मीकांत आहे. तर एम लक्ष्मीकांत नवीन विद्यार्थ्यांनी घेतलं त्यांचं डायरेक्ट डोकं हँग होऊन जाईल, खूप मोठं बुक आहे, निगेटिव्हिटी येऊ शकते, त्यामुळं कोळंबे सरांचे यूज करा. चांगले आता मला बी 71 मार्क्स होते पूर्वला 22च्या, पण स्टील मी एम लक्ष्मीकांत घेऊन ठेवलं, पण वाचणं झालं नाही, कधीच वाचलं नाही. एखादा चॅप्टर वाचला असं चुकून, पण कोळंबे सरांच्या बुकच्या जोरावर चांगले मार्क्स पडतात, त्यामुळे यूज करू शकतात. आणि झाला पॉलिटी. सायन्स, आता बरेच जण सायन्ससाठी सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये असं मार्क्स कमी येतात. कोणालाच गॅरंटी नसते सायन्समध्ये की टॉपचा स्कोर येईल. ते मला स्कोर हमेशा चांगला यायचा, त्याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला. मी स्टेट बोर्ड खूप भयंकर चांगलं केलं होतं अंडरलाईन करू, आणि मी बार स्टेट बोर्ड पुन्हा करायचो, आणि त्यामधल्या नोट्स काढायचे, आणि माझे एक नोट्स तयार केले होते माझ्या स्वतःच्या, त्याच्यामध्ये मी पॉईंट ॲड करायचो. त्यानंतर सचिन भस्के सरांचं बुक यूज करायचो मी, त्याच्यामध्ये पण स्टेट बोर्डचे पॉईंट्स ॲड करायचो, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन करत जायचो मी. त्यामुळं मला सचिन भस्के सरांचं बुक वापरून सुद्धा चांगला स्कोर आला. तसंच तुम्ही करू शकतात. हो काय, ह्या बुकमधले XYZ बुकमधले खूप प्रश्न येतात, म्हणजे ते बुक चांगलं आहे आपल्या वाचण्यासाठी असं बिलकुल नसतंय. खूप जास्त डिटेल दिलेले असतात, खूप माहिती दिलेली असते, ते तुमच्या ब्रेनमध्ये जात नाही. तुम्हाला सिलेक्टेड महत्त्वाचं काय, बगर महत्त्वाचं काय, सगळंच तुम्ही करायला बघतात, काहीच लक्षात राहत नाही, मग खूप कमी स्कोर येत असतो. त्यामुळे तुम्ही कमी माहिती दिलेलं एक परता बुक वापरा, पण जास्ती एक्सेसिव्ह माहिती वापरू नका. तुम्हाला 15 पैकी 8-9 आले बस झालं, पण तुम्ही 12-13च्या नादामध्ये जर स्कोर हातातलाच घातला, खूप एक्स्ट्रा डेटा करून वेळ गेला, एनर्जी गेली, आणि स्कोर पुन्हा कमी आला 3-4 वर, काय करणार, निगेटिव्ह मार्किंग झाल्यावर तुमचा एक तर वेळ बी जातो. कसं असते, आपण खूप जास्त अभ्यास केला की आपला इगो हर्ट होतो, क्वेश्चन आपण घेतात हातात की तो सुटलाच पाहिजे, कारण मी इतका वेळ दिलाय, म्हणून तुमचा इगो हर्ट होईल इतका एखाद्या विषयाला वेळ देऊ नका, भेदभाव करू नका खूप जास्ती. म्हणून सिलेक्टेड लिमिटेड डाटा असलेले बुक वापरा, जसं सचिन भस्के सर आणि स्टेट बोर्ड यूज करा, 100% चांगले मार्क्स मिळतील. कोलते सरांचे यूज करायचे तर मग त्याच्यामध्ये अंडरलाईन वगैरे व्यवस्थित करून PYQ बघा, सिलेबस PYQ बघा, आणि अंडरलाईन करून तुमच्या महत्त्वाचे पॉईंट वेगळे करा अंडरलाईन करून, आणि नंतर वाचा, जेणेकरून रिव्हिजनला तुम्हाला फायदा होईल. आता यानंतर इकॉनॉमी बघा, पहिलं मॅथ रिझनिंग झालं, इकॉनॉमिक्स झालं, पॉलिटी झालं, सायन्स झालं, 4 बुक झाले. आता किती राहिलं, आता मॅथ रिझनिंग पण बघितलं आपण. तर आता इतिहास बघू. इतिहासमध्ये तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं यूज करू शकतात, आणि मॅथ आपल्या ह्याच्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी घाटाळ सरांचं परफेक्ट आहे, 100% यूज करा. त्यामधील एक्स्ट्रा गोष्टी ज्या असतात त्या सोडून द्या, आणि महत्त्वाच्या फॅक्ट ज्या असतात त्या अंडरलाईन करा आणि त्याचा अभ्यास करा. त्यानंतर भूगोलासाठी सौदी सरांचं किंवा दीपस्तंभचं यूज करू शकतात. सौदी सरांना प्रिफरन्स द्या, फक्त वाचतेच थोडं डोकं जड पडेल, कारण की त्याच्यामध्ये खूप असं मोठं पुस्तक वाटायला लागतं, रंगीबिरंगी नाही आहे त्यामध्ये काही कलर वगैरे, ते समजून घ्या. महत्त्वाच्या गोष्टी PYQ वगैरे बघा, त्यानंतर तुम्हाला समजायला लागतं. PYQ न बघता तुम्ही वाचल्यामुळे तुमचं डोकं दुखतंय, पण भूगोलसाठी सौदी सरांचं बेस्ट आहे, यूज करा कोणी काही जरी म्हटलं तरी. त्यानंतर आता किती झालं, करंट अफेअर्स राहिलं. तर करंट अफेअर्ससाठी तुम्हाला पृथ्वी परिक्रमा मासिक वाचायचं आहे, आणि त्याचबरोबर एखाद्या अकॅडमीच्या ज्या नोट्स असतात हँड रिटन, त्या नोट्स यूज करायच्या कधी पण. आधी सुरुवातीला वाचायचं बुक, आणि नवीन विद्यार्थ्यांना माहीत नसतं यातलं महत्त्वाचं काय, बगर महत्त्वाचं काय. पण एखाद्या समजा पोस्ट होल्डर मुलं असतात, किंवा एखादी अकॅडमी असते ती एक्झाम ओरिएंटेड पॉईंटच्या नोट्स काढते पृथ्वी परिक्रमाच्या, तुम्ही काय करायचं, आधी पृथ्वी परिक्रमा छान वाचायची, आणि नंतर त्यांच्या नोट्स सोबत वाचायच्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की एखादा जो पास झालेला विद्यार्थी आहे तो कोणते पॉईंट याचे बाहेर काढतो. मग तुम्ही नोट्स प्लस पृथ्वी परिक्रमा, म्हणजे पृथ्वी परिक्रमाच्याच नोट्स आणि पृथ्वी परिक्रमा या 2 सोबत वाचलं की तुम्हाला समजून जाईल या पृथ्वी परिक्रमातला कोणता पार्ट हा XYZ नावाचा व्यक्ती जो की पोस्ट होल्डर आहे किंवा अनुभवी आहे
तो कोणता घेतो तो तुम्हाला नेक्स्ट टाइम तुम्हाला स्वतःला समजायला लागेल. म्हणून या दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन करा, निश्चितपणे 100% सांगतो स्कोर वाढेल. नवीन विद्यार्थ्यांनी डायरेक्ट पृथ्वी परिक्रमा वाचण्यापेक्षा पृथ्वी परिक्रमा वाचा प्लस एखाद्या हुशार विद्यार्थ्याच्या नोट्स सोबत वाचा, तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. तर हे पूर्ण नोट्स सांगितली. आणि ज्यांना स्टेट बोर्ड पासून स्टार्ट करायचं आहे, अजून काहीच केलं नाहीये, त्यांच्यासाठी आपण एकदम बेसिक पासून मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. पूर्ण डिटेलमध्ये सिलेबस कव्हर केला जाईल. तुम्हाला स्टडी प्लॅन डेलीचे डेली दिला जाईल आणि जास्तीत जास्त स्कोअर घेण्यासाठी टिप्स वगैरे प्रोव्हाइड केल्या जातील. ज्याला इंटरेस्ट असेल त्यांना 9096 2396 58 या नंबरवरती व्हॉट्सअपला ॲड मी इन मेंटरशिप प्रोग्राम म्हणून मेसेज करा. आणि लिमिटेड ॲडमिशन असतील, 17 सप्टेंबरला सुरू होईल, त्यापूर्वी ॲडमिशन करून टाका. धन्यवाद. जाताना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.